जागतिक फुल पिकांच्या उलाढालीत गुलाबानंतर शेवंती या पिकाचा क्रमांक लागतो. फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला फुलांची राणी म्हटलं जातं. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातून शेवंतीच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. शेवंतीचं हेच महत्त्व लक्षात घेऊन पुण्यातील राष्ट्रीय पुष्प संशोधन संचालनालय इथे शेवंतीच्या विविध जातींवर संशोधन केलं जातंय. याच केंद्रात गुलाब, ग्लॅडिओलस, झेंडू या इतरही फुलांच्या जाती विकसित करण्यात आल्यात. शिवाय उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना इथे आमंत्रित करून त्यांना या संशोधनासंदर्भात मार्गदर्शनही केलं जातंय. ICAR डायरेक्टरेट ऑफ फ्लोरिकल्चर रिसर्च 2009 में दिल्ली में स्थापित हुआ था। 2014 में डायरेक्टरेट ऑफ फ्लोरिकल्चर रिसर्च को पुणे को रिलोकेट किया गया था। 2014 से ये संस्था यहाँ पे 50 एकड़ की ज़मीन में क्रॉप इम्प्रूवमेंट, क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप प्रोटेक्शन, पोस्ट हार्वेस्ट मैनेजमेंट, वैल्यू एडिशन एंड देन टूल्स एंड गैजेट्स के ऊपर काम कर रही है। क्रॉप इम्प्रूवमेंट में हमारी फोकस जो इस इलाके के जो इम्पोर्टेंट क्रॉप्स है जैसे रोज़, क्राइसैंथेमम, ट्यूबरोज, ग्लैडियोलस, मैरीगोल्ड, ये क्रॉप्स में हमारी फोकस है। और जैसे आप यहाँ पे देख रहे हैं जो क्राइसैंथेमम में 150 वैरायटीज़ जो कंट्री में जहाँ जहाँ पे प्रोड्यूस हुआ है उसका यहाँ पे हम लोग जर्मप्लाज्म की तरफ से इसको कलेक्ट किया है। इसको यूज़ करते हुए हाइब्रिडाइजेशन और म्यूटेशन ब्रीडिंग करते हुए हम लोग बहुत सारे वैरायटीज़ विकसित कर रहे हैं। पिछले साल हम लोग NBPGR में 3 इम्पॉर्टेंट लाइंस को रजिस्टर किया है क्राइसैंथेमम में। हमारी फोकस इसमें लूज़ फ्लावर्स के लिए है, कट फ्लावर्स के लिए है और पॉटेड ऑर्नामेंटल्स के लिए है। जब ये वैरायटीज़ फ्लावरिंग में होते हैं हम किसान भाइयों को, बहनों को यहाँ पे बुलाते हैं और उसको दिखाते हैं जो इसमें डाइवर्सिटी कितना है। और हम लोग सिर्फ सफ़ेद और पीला फ्लावर्स को ग्रो करने के वजह ये इतने वेरिएशन है कलर की और इतनी वैरायटीज़ जो डाइवर्सिटी है वो उसको दिखा के इसको इम्प्रेस करते हैं ताकि वो डाइवर्सिफाई हो जाए। क्राइसैंथेमम जैसा क्रॉप है वो बहुत सारे तरीके में इस्तेमाल होती है, इसीलिए नर्सरी ग्रोवर्स को भी बुलाते हैं, उसको दिखाते हैं। इसमें जेनेटिकली ड्वार्फ वैरायटीज़ को चूज़ करने के लिए हम लोग उसको इंकरेज करते हैं ताकि वो पॉटेड ऑर्नामेंटल प्लांट्स को तैयार करें। और रोज़ में हमारी फोकस ये है कि इसमें खुशबूदार वैरायटीज़ डेवलप करने के लिए 100 वैरायटीज़ जो IRA में और IHR में जहाँ जहाँ पे हमारी संस्था है जहाँ पे विकसित हुआ है उसको यहाँ पे जर्मप्लाज्म की तौर से हम लोग कलेक्ट किया है। उसको पेरेंट्स को सेलेक्ट करके उसमें से हाइब्रिडाइजेशन करते हैं और बहुत सारे सीडलिंग्स हमारे पाइपलाइन में हैं। ट्यूबरोज में पिछले साल हम लोग एक छोटा सा वैरायटी डेवलप किया है, सह्याद्री वामन। नाम से पता चलता है कि ये ड्वार्फ ट्यूबरोज है। 40-50 सेंटीमीटर्स की हाइट पे ये फ्लोरिंग करता है और इसका एडवांटेज ये है कि इसको हम लोग पॉटेड ऑर्नामेंटल की तरफ इस्तेमाल कर सकते हैं या वर्टिकल गार्डन्स में खुशबू फैलाने के लिए हम लोग इस्तेमाल कर सकते हैं। हमारी ब्रीडिंग कोशिश जो ट्यूबरोज में है बहुत सारे ड्वार्फ वैरायटीज़ भी है और इसके अलावा बहुत सारे वैरायटीज़ जो ज़्यादा फ्रेगरेंस की है वो भी वैरायटीज़ हमारी पाइपलाइन में है। ग्लैडियोलस में हमारी कोशिश ये है कि जो स्पाइक्स, लंबा स्पाइक्स हो उसमें 14 to 18 फ्लोरेट्स रहें और विभिन्न कलर की रहें। उस सिलसिले में हम शटल ब्रीडिंग के तहत से यहाँ पे क्रॉसिंग करते हैं। वो सीड्स को और कॉर्नमेल्स को हम लोग हिल्स में IRA रीजनल स्टेशन है कटरेन में वहाँ पे उसको उगाते हैं समर में और इसको दोबारा विंटर में ले आके इसको ब्रीडिंग साइकिल जो है उसको कम करते हुए हम लोग यहाँ पे उगाते हैं। इस सिलसिले में हमारे पास 8 इम्पॉर्टेंट हाइब्रिड डेवलप हुए हैं, वो भी पिछले आने वाले 2-3 सालों में उसको रिलीज़ करेंगे। और प्रोडक्शन एस्पेक्ट्स में हम लोग मोस्टली जो अल्टरनेट मीडिया के ऊपर काम कर रहे हैं। नर्सरीज़ जहाँ जहाँ पे हब्स है वहाँ पे टॉप सॉइल की काफ़ी कमियाँ पड़ रही है बिकॉज जब वो एक्सपोर्ट करते हैं अबाउट 90% सॉइल चला जाता है वहाँ से। उसको रिप्लेस करने के लिए अल्टरनेट पॉटिंग मीडिया के लिए हम लोग कोशिश कर रहे हैं और इंडस्ट्रियल एंड एग्रीकल्चरल बायो प्रोडक्ट्स और वेस्ट को लेके हम लोग अल्टरनेट पॉटिंग मीडिया तैयार कर रहे हैं। ये जो हमारी प्रयास है वो गवर्नमेंट ऑफ इंडिया स्वच्छ भारत मिशन में ये रिकग्नाइज हुआ है। स्वच्छता फेलोशिप, स्वच्छता सारथी फेलोशिप एक साइंटिस्ट को मिला है इसके तहत। ये कहने के लिए मुझे बहुत खुशी होती है।
जैसे प्रोटेक्शन में हम लोग ऐसे क्रॉप्स को उगाते हैं, इंसेक्ट पेस्ट और डिजीज़ को भी ये कंडीशंस काफ़ी फेवरेबल रहते हैं। और इसकी सॉल्यूशंस निकालने के लिए पहले इसको डिटेक्ट करना, डायग्नोस करना काफ़ी इम्पॉर्टेंट है। फील्ड लेवल डायग्नोस्टिक्स तैयार करने के लिए हमारी कोशिश, हमारी रिसर्च आगे बढ़ रही है और आने वाले 2-3 सालों में हम लोग इसकी डायग्नोस्टिक्स को इम्पॉर्टेंट डिजीज़ के लिए डायग्नोस्टिक्स तैयार करेंगे। वैसे इंसेक्ट पेस्ट में भी हम लोग बायो कंट्रोल के ऊपर काम कर रहे हैं ताकि इंसेक्टिसाइडल कंपाउंड्स को स्प्रे के लिए कम करने के लिए कोशिश है हमारी। और टूल्स एंड गैजेट्स जैसे मैंने बताया था, ये हमारी फ्लोरिकल्चर जो सेक्टर है काफ़ी छोटा है, इसमें ज़्यादा टूल्स एंड गैजेट्स नहीं है, जहाँ मैकेनाइजेशन काफ़ी कम है। उसको कम करने के लिए, जो ड्रेजरी को कम करने के लिए हम लोग छोटे छोटे साधन तैयार करने के लिए कोशिश कर रहे हैं। जैसे यहाँ पे ये फ्लावर्स देख रहे हैं, एक एक पौधे में 500-600 फ्लावर्स रहते हैं। हार्वेस्ट करने के लिए काफ़ी मेहनत लगती है और काफ़ी इंजरीज भी होते हैं फिंगर्स को जब हार्वेस्ट करते हैं। इसको मिनिमाइज़ करने के लिए फ्लावर प्लकर्स डेवलप किया है और बल्ब्स को प्लांट करने के लिए बल्ब प्लांटर तैयार किया है और ग्राफ्टिंग के लिए रोजेस जैसे जो हार्डवुड प्लांट्स रहते हैं उसको ग्राफ्टिंग करने के लिए ग्राफ्टिंग मशीन को तैयार किया है। और पोस्ट हार्वेस्ट मैनेजमेंट में जब हम लोग इतने फ्लावर्स को हार्वेस्ट करके उसको ट्रांसपोर्ट करते हैं, नॉर्मली हमारी किसान भाइयों उसको क्रेट्स में ट्रांसपोर्ट करते हैं। जब ट्रांसपोर्ट करते हैं फ्लावर्स को, ये पूरा जो क्रेट्स है फुल फॉर्म में रहेगा और जब इसको सेल होने के बाद दे कैन फोल्ड दैट क्रेट्स और उसको वापस ले आ सकते हैं। उसकी वजह से जो ट्रांसपोर्टेशन कॉस्ट है ये इसका काफ़ी मुनाफा होगा। और इस सिलसिले में जो हम लोगों की जो प्रयास है, हम लोग फार्मर्स की और फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी को इंट्रोड्यूस किया है और उसको इंकरेज कर रहे हैं कि इसको इस्तेमाल करें। या राष्ट्रीय पुष्प संशोधन केंद्रात शेवंतीच्या साधारण 150पेक्षा जास्त जातींचं संशोधन करण्यात आलं आहे। याचाच फायदा म्हणजे शेवंती फुलांचा आकार आणि रंग यामध्ये वैविध्यता आणता आली आहे। शेतकऱ्यांनाही या फुलाची लागवड करत असताना उपयोग व्हावा यासाठी इथं खास कालावधीत प्रदर्शन सुरू करण्यात आलंय। शेवंती अतिशय प्रीमियम प्रकारात मोडलं जाणारं हे फुलपीक आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत। जसं आता तुम्ही पाहू शकता आमच्या फील्डवरती 150पेक्षा जास्त वाण याचे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचं संशोधन या संस्थेमध्ये चालू असतं। बाजारात प्रामुख्याने जर पाहिलं आपण तर सफेद आणि पिवळा, गुलाबी हाच रंग फक्त उपलब्ध आहे, परंतु यामध्ये जर बघितलं आपण तर विविध प्रकारचे रंग, विविध प्रकारचे त्याचे आकार, अशा प्रकारची ही शेवंती खूप वैविध्यपूर्ण असलेली फुलं याच्यामध्ये मिळतात। तर या प्रामुख्याने जर बघितलं आपण शेवंतीमध्ये तर 3 प्रकारची शेवंती आपण त्यांना विभागू शकतो। खुल्या फुलांसाठी कट फ्लावर्स म्हणजे ज्यांना दांडी सोबत काढली जाते अशा फुलांसाठी, तसेच पॉटमम्स किंवा गार्डन डिस्प्ले म्हणजे कुंड्यांसाठी किंवा आपल्या बागेमध्ये लावण्यासाठी, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शेवंतींचं प्रदर्शन या संस्थेमध्ये आम्ही आता चालू केलेलं आहे। तसंच या वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचं आम्ही संशोधन करतो। जर शेवंती जर प्रकार बघितला आपण तर जर बाजारामध्ये प्रामुख्याने जे महत्त्वाचे सण असतात जसं दसरा, दिवाळी, गणपती आणि डिसेंबरमध्ये जे नवीन वर्ष किंवा त्याच्यानंतरचे जे लग्न, याच्यामध्ये याला खूप चांगल्या प्रकारात मागणी असते। या शेवंतीमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार मोडले जातात। एक तर जी शेवंती जी सर्वसाधारणपणे हिवाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये त्याला शॉर्ट डे प्लांट असं म्हणतो, ज्यावेळेस रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो, अशा प्रकारचे काही वाण आहेत की जे फक्त थंडीमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीमध्ये फुलं देतात। आणि एक दुसरे वाण आहे जे थर्मोफोटो इन्सेन्सिटिव्ह, की ज्याला आपण वर्षभर फुलं येण्याची त्यांची क्षमता असते। तर अशा प्रकारचे वाण सिलेक्ट करणं अतिशय महत्त्वाचं असतं। शेतकऱ्यांची प्रामुख्याने ज्यावेळेस आपण कटिंग्स घेतो किंवा नर्सरीमधून या व्हरायटीज घेतो
तर त्या वेळेस आपल्याला या गोष्टींची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. राष्ट्रीय पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पन्न मिळण्याच्या हेतूनं विविध फुलांची रोपं निर्मिती कशी करावी यासाठी मार्गदर्शन केलं जातंय. या रोप निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी इथले शास्त्रज्ञ वेळोवेळी मार्गदर्शन करतात. साधारणतः सेवंती को हम लोग टर्मिनल कटिंग या जिसमें उच्च शाखाएं रहती है उसी से हम इसका प्रवर्धन करते हैं। साथ के साथ अगर सकर्स भी आपको मिलती है उससे भी आप इसका प्रवर्धन करते हैं। तो हम इसमें सबसे सर्वप्रथम ये करते हैं कि सेवंती में जो टर्मिनल कटिंग है इसको हम लोग नई शाखाओं से लेते हैं। नई शाखाओं में से लेने के बाद इसके ऊपर से 7 और 8 सेंटीमीटर के हम कटिंग्स बनाते हैं। उसमें हम ध्यान देते हैं कि 3 पत्ते रहना चाहिए और उस 3 पत्ते वाले कटिंग्स जो हम लिए हैं इसको हम 250 ppm IBA में हम डुबो करके 10 मिनट तक रखते हैं। 10 मिनट तक डुबो के रखने के बाद इसको हम लोग सॉइललेस मीडिया जिसको हम कहते हैं, सॉइललेस मीडिया में जिसमें कोकोपीट, परलाइट, वर्मिकुलाइट इसकी जो मिश्रण है आप 4:2:1 रेशियो में मिला करके एक प्लग ट्रे में लगा दीजिए। और उसके बाद क्या है, जितनी भी ये जो आपकी ट्रीटेड शाखाएं हैं इसको आप उस प्लग ट्रे में लगाइए और लगाने के बाद इसको सेड नेट में रख दीजिए। आप देखेंगे कि 3 हफ्ते यानी कि 21 दिन के अंतराल के बाद इसमें जड़ें आना शुरू हो गया है। तो जड़ें आने के बाद आप देखेंगे इस जड़ को जब अच्छी तरीक़ा से प्लग ट्रे में निकल जाए तो इसको आप खेत में लगाइए। हम साधारणतः इसको खेत में लगाते हैं। जब हम इसमें मल्च लगाने के बाद इसमें हम इसको लगाते हैं और सुबह के समय या शाम के समय में साधारणतः प्रवर्धन करना चाहिए। अगर आप इस तरीके से अगर आप सेवंती को लगाएंगे आपको बहुत ही अच्छे पौधे मिलेंगे जो कि आपको अंतिम लास्ट में आपको ईल्ड भी अच्छे मिलेंगे। शेवंती पिकासाठी योग्य जमिनीची निवड नेहमीच फायद्याची ठरते. शेवंती हे कमी दिवसाचं पीक असून या पिकाला फुले येण्यासाठी लहान दिवस आणि कमी तापमानाची आवश्यकता असते. शिवाय शेवंतीचं सीझन टार्गेटनुसार पीक घेता येतं. शेवंती हे अतिशय ज्याला आपण हार्डी पीक म्हणतो की महाराष्ट्रभर किंवा देशभर पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तापमानामध्ये याचं उत्पादन घेतलं जातं. यासाठी विशिष्ट अशा एका वातावरणाची अशी काही आवश्यकता नाही, परंतु प्रामुख्याने जे उन्हाळ्याचे दिवस असतील त्या कालामध्ये याच्या फुलांमध्ये थोड्याशा उत्पादनामध्ये समस्या येतात. तर त्या जर उन्हाळ्याचा जर पिरियड सोडला तर बाकीच्या सर्व हंगामामध्ये याची लागवड करू शकतो. लागवड करताना प्रामुख्याने जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारे त्याचं आपण लागवड करू शकतो. जसं आता आपण पाहू शकता इथे की मल्चिंगद्वारे त्याचं लागवड केलेलं आहे. तर साधारणपणे 1 मीटर रुंदीच्या बेडवरती आपण त्याचं रेस बेड ज्याला म्हणतो आपण गादी वाफा तयार करून त्याच्यावरती मल्चिंगचा वापर करून 2 किंवा 3 ओळींचं लागवड त्याच्यावरती करू शकतो. तसेच त्यामध्ये ड्रीपचा पण आपण समावेश करू शकतो. शेवंती या पिकाला पाण्याचं व्यवस्थापन करत असताना ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. शिवाय पाण्याची बचत करण्यासाठी आणि पीक तणमुक्त ठेवण्यासाठी मल्चिंगचा वापर केला जातो. तसंच झाडाची वाढ मर्यादित राहण्यासाठी शेवंतीच्या झाडाचा शेंडा वेळोवेळी खुडल्यानं अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. शेवंती लागवड करताना जर आपण गादी वाफ्यावर मल्चिंगचा वापर करून केला तर एक चांगला पर्याय आपल्यासमोर राहतो आणि उत्पादन खर्च आपण म्हणजे तणांवरती जे होणारं खर्च आहे तो आपण कमी करू शकतो. तर तसंच याची सरी पद्धतीने पण आपण लागवड करू शकतो. आणि दोन्ही पद्धतीमध्ये आपण जर लागवड करत असाल तर साधारणपणे 30 बाय 30 सेंटीमीटरवरती किंवा साधारणपणे 1 ते 1.25 फूट अंतरावरती याची लागवड आपण करू शकतो. तर साधारणपणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये या पिकांमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की काही आपण जर त्याचं वाढ व्यवस्थित होण्यासाठी त्याचं पिंचिंग करणं अतिशय आवश्यक आहे. की जर पिंचिंग म्हणजे त्याचे शेंडे खुडणे. शेंडे जर आपण वेळच्या वेळी जर खुडले तर त्याची झाडाची वाढ चांगली होते आणि भरपूर फांद्या येतात आणि फुलांची संख्या पण चांगली सुधारते. तर साधारणपणे लागवड केल्यापासून एक 35 ते 40 दिवसामध्ये आपण शेंडे करू शकतो आणि त्याचं ब्रँचिंग वाढवू शकतो.
जसं जसं त्याच्या फांद्या वाढतील, फांद्यांची संख्या वाढेल, तसं फुलांचं संख्या पण वाढू शकते. शेवंतीचं पीक घेताना सर्वात आधी माती परीक्षण करून खतांचं नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं. शेवंती हे जोमानं वाढणारं पीक आहे, त्यामुळे खतांची मात्रा योग्य द्यायला हवी. माती आणि पाणी या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. जसं आपण सर्वांना ज्ञात आहे की माती परीक्षण करणं जसं आवश्यक आहे. भारत सरकारने काही वर्षांपूर्वी अतिशय महत्त्वाचा एक कार्यक्रम चालू केलेला आहे. त्या अंतर्गत माती परीक्षण सर्व ठिकाणी काही संस्थांमध्ये KVKsमध्ये करू शकता. तर याचा प्रामुख्याने उपयोग जो आहे तो माती परीक्षण करण्याचा की तुमच्या जमिनीची काय अवस्था आहे, याच्यामध्ये किती खतं आहेत किंवा कोणती खतं कमी प्रमाणात आहेत, याचं पूर्ण विश्लेषण या कार्डमध्ये तुम्हाला मिळतं आणि त्याच्यानुसार तुमचं खतांचं नियोजन करू शकता. तर प्रामुख्याने जे माती परीक्षण, त्याचबरोबर पाण्याचं परीक्षण. तर जेव्हा आपण ड्रीप पद्धतीने शेवंतीला पाणी देतो तर तो एक अतिशय महत्त्वाचा घटक होऊन जातो की जर क्षारयुक्त पाणी असेल तर पाण्याचा त्याच्यामुळे क्षारयुक्त पाण्यामुळे ड्रीपमधून त्याचं जर दिलं आपण तर बऱ्याचशा त्याच्यामध्ये समस्या येतात. जे अन्नद्रव्य आहेत ते उपलब्ध होत नाहीत, म्हणून त्याचा जो EC आहे पाण्याचा तो नेहमीच 1 पेक्षा कमी असला पाहिजे. अशा प्रकारचं जे पाणी असेल तर तुमच्या झाडांची वाढ चांगली होती. जर तुम्ही जे खतं दिलेले आहेत की अन्नद्रव्य दिलेले आहेत त्याचं पण झाडांना त्याची उपलब्धता होते. म्हणून या 2 गोष्टी pH ज्याला सामू म्हणतो किंवा ज्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ज्याला EC म्हणतो, तर या 2 गोष्टींचा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे शेतकऱ्यांसाठी त्यांनी परीक्षण करून घेऊन त्यांच्या जमिनीचं आणि पाण्याचं परीक्षण करून त्याच्यासोबतच या 2 घटकांचं फुलपिकांवरती अतिशय परिणाम होतो. जर pH तुमचा शेवंतीसाठी जर पाहिला आपण तर साधारण 6.5 ते 7.5 म्हणजे ज्याला सामू म्हणतो आपण, तो सामू या जर रेंजमध्ये असेल तर तुमचं जे दिलेले अन्नद्रव्य आहेत, जे न्यूट्रिएंट आहेत, हे झाडाला चांगल्या प्रकारे त्यांना उपलब्ध होतात आणि तुमचं झाडाची वाढ चांगली आणि उत्पादन पण चांगले मिळते. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण जमिनीची मशागत करतो त्यावेळेस चांगल्या प्रकारे कुजलेलं खत आहे ज्याला आपण FY म्हणतो किंवा शेणखत असेल, तर हे शेणखत देणं अतिशय गरजेचं आहे. साधारणपणे 25 ते 30 टन पर हेक्टरी हे रिकमेंडेड डोज आहे शेणखताचा. त्याचबरोबर जे आपण नत्र किंवा NPK ज्याला म्हणतो, नत्र, पोटॅश आणि पालाश, तर या गोष्टी पण फॉस्फरस अँड पालाश, तर या गोष्टी पण देणं अतिशय आवश्यक आहे. यासाठी आपण जे रिकमेंडेड डोजेस आहेत साधारणपणे 150, 100 आणि 25, तर अशा प्रमाणामध्ये या NPKचा डोस, सुरुवातीचा डोस हा जो 50% याचा डोस माती तयार करताना द्यावा. त्याचबरोबर नंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये जसं 19-19-19 असेल, जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आहेत यांचा पण आपण त्याचा स्प्रे आणि ड्रेंचिंग किंवा ड्रीपद्वारे पण त्याचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर नंतर 18-36 असेल किंवा अजून जे पाण्यात विरघळणारे फर्टिलायझर्स आहेत यांचा वापर आपण त्याच्यासाठी करू शकतो. जशी झाडांची वाढ होत जाते तसं झाड हे ज्याला आपण म्हणतो की व्हिजिटेटिव्ह फेज, ज्याच्यामध्ये पानाची किंवा ब्रांचेंची वाढ होत असते, याच्यामध्ये त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट की जसं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम, या मायक्रोन्यूट्रिएंटचा पण त्याच्यासोबत स्प्रेइंगद्वारे देऊ शकता आणि यावेळेस त्यांची झाडांना रिक्वायरमेंट जास्त असते. तर अशा वेळेस कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक या प्रकारचं स्प्रे आपण देऊ शकतो. त्याचबरोबर बाजारामध्ये बरेचसे मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सर्स उपलब्ध आहेत. याच्यामध्ये जे आपण ज्यांना म्हणतो की सूक्ष्म अन्नद्रव्य जे झाडाला लागतात सगळ्याच सूक्ष्मद्रव्यांचा समावेश आहे. त्याच्यामुळे यांचा स्प्रे घेणं योग्य ठरतं. ज्यावेळेस आपण मल्चिंगवरती याची लागवड करतो तर मल्चिंगवरती लागवड केल्यानंतर साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यानंतर त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. तर त्याच्यानंतर 2-2.5 महिन्यापर्यंत याची वाढ चांगल्या प्रमाणात होते. त्यासाठी जो मल्चिंगला सुरुवातीचा केलेला जो घेरा आहे तो वाढवून
त्याची जास्तीत जास्त ब्रँचेस किंवा त्याचे फुटवे यावेत म्हणून त्याचा आकार वाढवावा, ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे मल्चिंग ज्यावेळेस तुम्ही वापर करता. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण खतांचा वापर केलेला आहे, तर त्या दृष्टीने पण ज्यावेळेस आपण मल्चिंगचा घेरा वाढवतो त्यावेळेस आपण त्याला ड्रेंचिंगद्वारे तिथं आपण अन्नद्रव्य देऊ शकतो किंवा ड्रीपद्वारे पण त्याची आपण देऊ शकतो. शेवंती या पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव नेहमी होत असतो. त्यामुळे या पिकावर होणाऱ्या रोग आणि कीड नियंत्रणासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केल्यास फुलांची गुणवत्ता सुधारते. याचाच परिणाम उत्पादन वाढीसाठी होतो. सुरुवातीच्या काळामध्ये शेवंतीमध्ये थ्रिप्स असेल किंवा ॲफिड्स असतील, व्हाईट फ्लाय असेल, याचा जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. बऱ्याचशा फुलपिकामध्ये रिकमेंडेड पेस्टिसाइड्स किंवा फंजिसाइड्स नाही आहेत. त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये जे बॉटॅनिकल्स आहेत की जे झाडापासून याच्यापासून जसं नीमार्क आहे किंवा नीम ऑइल आहे, करंज ऑइल आहे, यांचा देखील चांगल्या प्रमाणात त्यांचा वापर करू शकतो आणि किडींचं प्रादुर्भाव कमी करू शकतो. त्याचबरोबर यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जो रोग येतो तो म्हणजे मूळकूज किंवा विल्ट ज्याला म्हणतो आपण, फ्युजेरियम विल्ट, या प्रकारचे रोग सुरुवातीच्या काळामध्ये दिसतात. तर याच्यासाठी आपण फंजिसाइड्स ज्यांना आपण कॉन्टॅक्ट किंवा सिस्टमॅटिक फंजिसाइड्स यांचा वापर करू शकतो. जसं कार्बनडेझिम असेल किंवा कॅप्टन ज्यांना म्हणतो आपण, अशा प्रकारचे फंजिसाइड्स वापरून साधारणपणे 0.2% त्याचा वापर करतो आणि याचं नियंत्रण करू शकतो. शेवंतीच्या पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी लागते. यासाठी तोडणी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान खूप गरजेचं असतं, कारण त्यावरच बाजारात उत्तम मागणी मिळू शकते. या फुलांची हाताळणी करत असताना काळजी घेणं फायद्याचं ठरतं. शिवाय या फुलांना बाजारपेठ मिळेपर्यंत शीतगृहाचा वापर केल्यास या फुलांचा टिकण्याचा कालावधी वाढतो. साधारणपणे हे फुल पीक आहे ते हार्डी प्रकारात मोडलं जातं. याला आपण तोडणी केल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये पण ठेवू शकतो आणि कोल्ड स्टोरेजमध्ये साधारणपणे एक 5 ते 6 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत याला आपण ठेवू शकतो. साधारणपणे जर आपण याची लागवड केली, सीझन टार्गेटेड केली असेल, तर याच्यामध्ये आपण बघितलं तर जर तुमचं मिसमॅनेज झालं किंवा टाईममध्ये थोडासा गफलत झाली तर आपण त्याला काढून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकतो आणि सीझन ज्यावेळेस तुमची रिक्वायरमेंट आहे त्यावेळेस त्याला बाहेर काढून तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. याच्या संदर्भात सखोल जर माहिती हवी असेल किंवा अजून याच्याबद्दल इनडेप्थ जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर पुष्प संशोधन संचालनालय पुणे इथे आपण जरूर भेट द्यावी. शेवंती या फुलाला बाजारात असणारी मागणी लक्षात घेऊन तरुण शेतकऱ्यांनी जर शेती करत असताना पुण्यातील राष्ट्रीय पुष्प संशोधन संचालनालयाचं मार्गदर्शनाचा लाभ घेतल्यास कमी खर्चात कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा मिळवता येईल, हे नक्की.